आज आपण केळफुलाची वडी बनवूया। केळफुलाची वडी बनवायची आणि उकडून घ्यायची आणि उकडून मग ती फ्राय करायची। केळफूल म्हणजे काय तर हे बघा, हे केळीचं फूल, थंबनेलमध्ये तुम्ही फोटो पाहिलाच असेल तर हे केळीचं फूल आहे। केळीचं फूल मी सोलून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता ह्याला साफ करायचं। साफ कसं करायचं ते तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम मी तुम्हाला साहित्य दाखवते। साहित्यामध्ये घेतलेलं आहे बेसन आणि तांदळाची पिठी। ओला नारळ मी वाटून घेतलेला आहे। मिरची, कोथिंबीर, आलं आणि कढीपत्ता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही चिरूनही टाकू शकता। हळद घेतलेली आहे, लाल तिखट, मीठ, हिंग, धनेपूड, गरम मसाला, जिरेपूड, कांदा आणि बघा असं केळफूल मी हे चिरून घेतलेलं आहे आणि तुम्हाला साफ करतानाही दाखवणार आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते। चिरल्यानंतर ते काळं, त्याचा रंग बदलला जातो, काळा पडतं आणि लागणार आहे पाणी वडीसाठी। इतकं साहित्य ह्याच्यासाठी लागणार आहे। आता आपण केळफूल कसं साफ करायचं ते पाहूया। आता केळफूल आपण साफ करून घेऊया। बघा साफ कसं करायचं तर बघा, हे मधला हा शिजत नाही, हा कडक धागा असतो त्याचा आणि हा पार्ट काढून घ्यायचा। अशा पद्धतीने केळफूल साफ करून घ्यायचं आणि चिरून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने मी आता हे सगळं साफ करून घेते आणि एक तुम्हाला चिरताना पण दाखवते। तुम्ही कापून घ्या किंवा कैचीने पण ह्याला साफ कापता येतं, ते मी कैचीने चिरून दाखवते। बघा हे असं साफ करून घेतलं, अशा पद्धतीने हे काढून टाकायचं आणि आता मी सगळं साफ करून घेते। बघा हे सगळं साफ करून घेतलं, बघा मधले सगळं काढून घेतलं आणि बघा इतका कचरा इतक्यामध्ये निघाला। आता ह्याला ना चिरून घ्यायचंय। चिरून कसं घ्यायचं, तुम्ही सुरीने पण कापून घेऊ शकता, चिरून घेऊ शकता किंवा बघा असं कैचीने फटाफट इझी होऊन जातं। बघा अशा पद्धतीने कैचीने पण तुम्ही चिरून घेऊ शकता। आणि तो पक्व झालेला असतो ना, त्यात ते कडक भाग असतो तो शिजत नाही, त्यामुळे तो काढूनच टाकायचा असतो। अशा पद्धतीने ही पारंपरिक रेसिपी आहे आमची वाडवडी पद्धतीची ही पारंपरिक रेसिपी आहे। अशा पद्धतीने मी आता हा सगळा चिरून घेते आणि तुम्हाला चिरलेला आहे तो दाखवलाच आहे, तर तशा पद्धतीने मी हा सगळा चिरून घेते। आता केळफूल वडीसाठी आपण पीठ बनवूया। सगळं साहित्य घालून घेऊया। केळफूल मी घालून घेतलेलं आहे बघा आणि ह्यामध्ये घालून जायचं आहे कांदा। कांदा मी जास्त चिरलेला आहे, इतका नाही घालणार। हे 2 कांदे आहेत तर 1 कांदा मी यामध्ये घालणार आहे। ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा सगळा। हे कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, आलं फक्त आहे, त्याचं वाटण केलेलं आहे, तुम्ही चिरूनही घालू शकता। लाल तिखट घालायचंय, हळद, सगळं मसाले घालून घ्यायचे। धनेपूड, जिरेपूड, हिंग, मीठ आणि गरम मसाला, हे मसाले सगळे मी घालून घेते। तीळ सांगायचे मी विसरली होती, तर 1 चमचा एवढे तीळ घालायचे। त्यामध्ये 3 चमचे मी अगोदर तांदळाची पिठी घालून घेते। सुरुवातीला मी 3 चमचे घालून घेतली आणि 3 चमचे बेसन समप्रमाणात घालून घेते। लागलंच तर घालता येईल, पण आधी तितकंच घालायचं आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स हातानेच करायचे आणि लागलं की पाणी घालायचंय। सुरुवातीला नाही घालायचं, आपल्याला किती लागतो ते पाहायचं आणि मगच घालायचं, कारण केळफुलाला पण पाणी निघतं आणि आपण नारळ पण वाटलेला होता, त्यात थोडंसं नारळाचं पण कोकोनट मिल्क झालेलं आहे, नारळाचं पण दूध थोडंसं त्यामध्ये झालेलं आहे, त्याला पाणी घालून थोडंसं वाटून घेतलेला होता तो नारळ। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन आहे तेही दाबायला विसरू नका। जसं आपण भजीला मळतो ना, कांदा भजीला, तशा पद्धतीने करायचे। थोडंसं पाणी लागेल, जास्त नाही, अगदी 1-2 चमचे एवढं लागेल आणि मला वाटत नाही पिठाची पण आवश्यकता लागेल, 3-3 चमचे बस झालं त्याला। बघा त्यामुळे थोडंसं मी पाणी घालून घेतलं, थोडंसं अगदी पाणी घालून घेतलं। बघा इतकंच लागलं, पुन्हा तर पुन्हा घालता येईल, पण आधी जास्त नाही घालायचं, कांद्याचं पण पाणी सुटलं जातं। आणि थोडंसं घालायचं म्हणजे ही वडी पण शिजली पाहिजे, ही उकडून घ्यायची आपल्याला आणि मग त्याच्या वड्या पाडून, जशी कोथिंबीर वडी फ्राय करतात, तुम्ही डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय, मी शॅलो फ्राय करणार आहे, तळून घ्यायची। आता ही मळून घ्यायची व्यवस्थित। बघा व्यवस्थित भांड्याला मी बघा तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे पीठ, जे वडीचं पीठ बनवलं ते त्यामध्ये घालून अशी वडी थापून घ्यायची। तुम्ही प्लेटमध्ये पण घालू शकता
पण मी कुकरच्या भांड्यामध्ये घातले तुम्ही, आणि ह्याला कुकरमध्ये पण तुम्ही एक शिटी घेऊ शकता. व्यवस्थित अशी थापून घ्यायची, जितकी आपल्याला जाडी पाहिजे. तुम्ही जाड पण खूप करू शकता, अशी डबा भरून पण ही वडी बनवू शकता. आणि अशी मध्येच मग कापताना मधून कट करून आम्ही अशा पद्धतीनेही थापून घेतले यामध्ये डब्यामध्ये. आणि आपल्याला ही एका कढईमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला ही उकडून घ्यायची. जर तुम्हाला कढईमध्ये घाई असेल, कढईमध्ये नाही घालायची असेल, तर तुम्ही कुकरमध्ये घालून एक शिटी घेऊ शकता. एक शिटीमध्ये ही शिजून जाते. मस्त अशी आता झालेली आहे. आता ह्यावर थापून झालेली आहे. आता ही कढईमध्ये घालून घेते. बघा मी कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि असं स्टँड ठेवलेलं आहे. आणि त्यामध्ये आता हे कुकरचं भांडं ठेवायचं आहे. वरून झाकण ठेवायचं आहे, कारण त्यामध्ये पाणी पडलं नाही पाहिजे म्हणून. आणि कढईला वरून झाकण लावून घ्यायचं आणि आता ह्याला उकडून घ्यायचं. 10 मिनिटात ही वडी तयार होते. चला आता उकडायला घ्या. बघा कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आता ही 10 मिनिटापर्यंत याला उघडून नाही बघायचं. 10 मिनिटात मस्त अशी ही वडी तयार झालेली असेल. आणि मग ती आपल्याला थंड झाल्यावर चिरून घ्यायची, कापून घ्यायची आणि ते वड्या पाडायच्या आणि शॅलो फ्राय करायची. खूप छान अशी आणि झटपट रेसिपी आहे. केळफुलाची खूप सात्विक आणि खूप शरीरासाठी उपयोगी अशी केळफुलाची वडी होते. तर तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की माझी रेसिपी फॉलो करा, नक्की बनवून बघा. आता 10 मिनिटांनी आपण पाहूया. 10 मिनिटं झालेली आहेत. बघा मी आता हे काढून घेते. गॅस मी बंद करते, कारण बघा वडी पण झालेली आहे. बघा आता ही गार करून घेते आणि मग त्याच्या वड्या पाडून घेते. बघा मस्त वड्या पडलेल्या आहेत. कुकरच्या डब्यातून मी काढून घेतल्या आणि गार करून घेतलं आणि अशा वड्या पाडून घेतल्या. डब्यामध्ये असल्यामुळे काही त्रिकोणी आलेले आहेत, काही चौकोनी आलेले आहेत. अशा वड्या आता ह्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला डीप फ्राय करायचं तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा अशाही खाऊ शकता. छान लागतात. चटणी घ्यायची, हिरवी चटणी सोबत खाऊ शकता. पॅनमध्ये मी थोडंसं अगदी तेल घालून घेतले वड्या तळण्यासाठी. डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय करायचे आहेत म्हणून ह्या वड्या आहेत ना, ह्या तळून घ्यायचे आहेत ना म्हणून. आणि यामध्ये काहीच नाही, फक्त तेलावर तळून घ्यायचे, कारण तीळ वगैरे घातलेले आहेत. मोहरी वगैरे नाही घालायची. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही मोहरी घालू शकता, जिरं मोहरी. पण मी जिरा पावडर पण घातलेली आहे. आता ह्यामध्ये ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. बघा केळफुलाच्या वड्या मी आता सगळ्या घालून घेतल्या. आता ह्या 2 मिनिटांनी आता आपल्याला पलटी करायची. जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये ह्या वड्या तयार होतात, कारण ह्या आपण उकडून घेतलेल्या. आता पलटी करून घेऊया. एक बाजू अशी पलटी करून घ्यायची. 1-2 वेळा फिरवून घ्यायच्या 2-2 मिनिटांनी अशा. बघा मस्त अशा आपल्या खमंग कुरकुरीत अशा केळफुलाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा मंडळी केळफुलाच्या खमंग अशा कुरकुरीत अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि असा वड्या तुम्ही बनवून बघा.